श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, सगळ्यात पहिल्यांदा उद्या नरक चतुर्दशी आहे आणि खरी दिवाळी ही उद्यापासून 4 दिवस आहे. तेव्हा सगळ्या श्रोत्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. चला वळूया आपल्या कार्यक्रमाकडे. तर श्रोते हो, आजच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमाचा विषय आहे साथीचे आजार आणि होमिओपॅथिक उपचार. आपल्या शंकांचं निरसन करण्यासाठी आम्ही आज निमंत्रित केले होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर साईनाथ चिंता यांना. इथून पुढे 1 तास या विषयावरती चर्चा आणि प्रश्नांची उत्तरं डॉक्टर देणार आहेत. तेव्हा डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. धन्यवाद. श्रोते हो, ॲलोपॅथी, आयुर्वेद आणि होमिओपॅथी या पॅथींचा उपयोग आपण आजार बरे करण्यासाठी करतो. तर सुरुवातीला आपण थोडंसं डॉक्टरांकडून होमिओपॅथीबद्दल जाणून घेऊया. तर डॉक्टर, होमिओपॅथी या ही जी पॅथी आहे तर ही उपचार पद्धती केव्हा सुरू झाली आणि याचे जनक कोण? सर्वप्रथम आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आनंदमय आणि आरोग्यमय दिवाळी सर्वांची जावो, त्यासाठी सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. आज आपण होमिओपॅथीबद्दल थोडं जाणून घेऊ आणि होमिओपॅथीचा आणि साथीच्या आजारांमध्ये काय त्याचा रोल आहे, हे कसे साथीचे आजार बरे केले जातात ह्याच्यावर आपण आज जाणून घेणार आहोत. तुमचा अगदी छान प्रश्न आहे. होमिओपॅथी बऱ्याचशा लोकांना माहिती नाही, त्यामुळे सर्वात आधी मी त्याच्यावर बोलेल. होमिओपॅथी ही एक जर्मनमधून उगम पावलेली पॅथी आहे. त्याचे प्रणेते किंवा मेन जनक आहेत डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन. 1857 साली त्यांचा जन्म झाला आणि 1896 साली त्यांनी त्याचा शोध लावला. हे मूळचे ॲलोपॅथिक डॉक्टर होते जर्मनीत. पण डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन हे लहानपणापासूनच अतिशय बुद्धिवान व्यक्तिमत्व आणि खूप हुशार चुणचुणीत व्यक्तिमत्व. त्यांनी खूप सारे थेसिस त्यांच्या MBBSच्या डिग्रीनंतर लिहिलेल्या आहेत. त्याच्यावर खूप रिसर्च केला आणि खूप अभ्यास करून त्यांनी त्यांचे काही पेपर प्रेझेंट केले आणि त्यांनी प्रॅक्टिसही तशीच जोरात सुरू केली जर्मनीत. पण पाहिलं काय की लोकांना ॲलोपॅथीच्या औषधांनी किंवा मॉडर्न मेडिसिन आपण त्याला म्हणू शकतो, त्या औषधांनी गुण तर येतोच आहे पण पूर्ण गुण येत नाहीये किंवा त्रास वाढत चाललाय किंवा का त्या काळात काही त्रासदायक पद्धती होत्या. आपण ज्याला म्हणू शकतो की लिच थेरपी आहे, इंजेक्शन थेरपी, सर्जरी विदाऊट ॲनेस्थेशिया, खूप साऱ्या तेव्हाची टेक्निक एवढे अद्ययावत नव्हती. पण पेशंट जर आधीच आजारामध्ये आहे, त्रस्तमध्ये आहे, त्रासात आहे, तर त्याला ॲलोपॅथीच्या औषधाने आणखीन त्रास देण्यात काय मला योग्य वाटत नाही असं त्यांची धारणा झाली आणि त्यांनी ती पॅथीची प्रॅक्टिस बंद केली. आणि तेव्हापासून त्यांनी शोध सुरू केला की असं काही निसर्गामध्ये आहे का की ज्यांनी पेशंट विदाऊट एनी मेथड किंवा आपण म्हणतो त्याला त्रासाविना पेशंट बरा होईल, नैसर्गिक पद्धतीने बरा होईल, ह्याची शोध त्यांनी सुरू केला. त्यासाठी त्यांनी खूप सारे पुस्तकं वाचलीत आणि उपजीविका चालवण्यासाठी मग त्यांना 8 भाषा येत होत्या. एवढे टॅलेंटेड होते, 8 भाषेचे मालक होते. म्हणजे मग एका भाषेचं पुस्तक दुसऱ्या भाषेत रूपांतर करत असताना एक मेडिकल पुस्तक त्यांच्या हाती लागलं. त्याच्यात क्युलिन्स मटर मेडिका म्हणून आहे. त्याच्यात त्यांना ते एक वाक्य आढळलं की हे औषध ना मलेरियासाठी वापरलं तर चांगलं त्याचा उपयोग होतो, कारण ह्याच्यात मलेरियाचे गुणधर्म आहेत. मग त्यांनी ते रिसर्च केला आणि तेव्हा त्यांना जाणवलं की अरे ह्याच्यामध्ये काहीतरी औषधामध्ये ताकद आहे. पिरुवन बार्ग म्हणून एक खोड आहे, त्याचं ज्यूस काढून निरोगी व्यक्तींना दिलं तर त्याच्यामध्ये मलेरियासारखे लक्षणं दिसतात असं त्याच्यात लिहिलेलं होतं. मग म्हटलं अरे निरोगी व्यक्तीत जर मलेरियाच्या लक्षणं दिसत असतील तर तशाच लक्षणाच्या व्यक्तीला म्हणजे मलेरियाच्या पेशंटला जर आपण दिलं तर हे काय करेल, म्हणून त्यांनी तो प्रयोग केला आणि तो प्रयोग सक्सेसफुल झाला. मलेरियाची लक्षणं बरी झालीत. म्हणजे काट्याने काटा काढणं तसं का? मग तेव्हा त्यांनी पहिला शोध तसा लावला. मग ह्या औषधामध्ये असे गुणधर्म आहेत की हेल्दी म्हणजे निरोगी व्यक्तीला दिलं तर काही लक्षणं दिसत आहेत आणि अशा लक्षणाशी साधर्म्य असलेल्या व्यक्तीला जर आपण परत ते औषध म्हणून दिलं तर ते लक्षणं जात आहेत. असे ह्या बेसिसवर त्यांनी खूप सारे औषधं शोधून काढली जे निसर्गामध्ये उपलब्ध आहेत. म्हणून ही होमिओपॅथी नैसर्गिक उपचार पद्धती आहे, शास्त्रशुद्ध उपचार पद्धती आहे. आता
ज्याचे जनक कोण किंवा ही उपचार पद्धती केव्हा सुरू झाली याच्याबद्दल तुम्ही डॉक्टर माहिती दिली, पण होमिओपॅथी हे कसं कार्य करते, म्हणजे कशा प्रकारे, म्हणजे काही त्रिदोष असतात आपल्या शरीरामध्ये, तर त्याच्यावरती होमिओपॅथी कसं कार्य करते? होमिओपॅथी हे असं एक शास्त्र आहे मॅडम की ज्याचं कार्य करायची पद्धतच अतिशय वेगळी आहे. हां. कारण हे औषधं तयार करण्याची, त्याच्या मुळाशी जायचं असेल तर औषधं कशापासून तयार केली जातात आणि कशी तयार केली जातात आणि ही औषधं शरीरावर कशी काम करतात, म्हणजे तुमचा प्रश्न त्या दिशेने आहे. जर आपण औषधाची मात्रा पाहिली ना, कोणत्याही होमिओपॅथीच्या औषधाचे किंवा तुम्ही औषध पाहिलं किंवा बॉटलमध्ये मेडिसिन असेल तर ते मेडिसिन तुम्ही कोणत्याही लॅबमध्ये जाऊन बघा, त्याच्यामध्ये औषधाचे गुणधर्म आढळतील पण औषधाचं एकही मॉलिक्युल आढळणार नाही. तर अतिसूक्ष्म पद्धतीने त्याच्यावर कार्य केलं जातं. एखादं औषधाचं जे नैसर्गिक घटक आहे, समजा आता एक कॉमन सॉल्ट म्हणून आपलं मीठ आहे, मिठापासून एक औषध तयार केलं जातं, नॅट्रमूर त्याला म्हटलं जातं. आता मीठ आपण नॉर्मली खातो, पण तुम्ही जर नॅट्रमूर मिठापासून तयार झालेलं हे औषध पाहिलं ना, त्याच्यात तुम्हाला सॉल्टचे घटक सापडणार नाही, पण त्याचे औषधी गुणधर्म वरती येऊस्तोवर त्याच्यावर कार्य केलं जातं. म्हणजे त्याची पोटेन्शियल एनर्जी ही कायनेटिक एनर्जीमध्ये रूपांतरित केली जाते आणि मॉलिक्यूल हे नॅनो पार्टिकलपर्यंत कमी केले जातात आणि त्याचं कन्व्हर्जन मेडिसिनल एजंटमध्ये केलं जातं आणि ते मेडिसिन मग पेशंटला दिलं जातं. ज्याचे गुणधर्म त्याच्याशी मॅच होतात त्यालाच ते दिलं जातं. जर त्या पेशंटमध्ये नॅट्रमूरचे गुणधर्म असतील तरच ते त्याला सूट होणार, नाहीतर नाही होणार. पण होमिओपॅथीची औषधं आपण जर बघितली ना, तर सगळे असे गोळ्या पांढऱ्या, तर ते काही लक्षात येत नाही की नक्की कशावरती काय आहे ते. छान प्रश्न विचारला, कारण लोकांना आता सध्या होमिओपॅथी म्हणजे पांढऱ्या शाब्दानासारख्या गोळ्या एवढंच माहिती आहे. बरोबर. पण मी त्याच्यात लोकांना नक्की सगळ्या श्रोत्यांना हे सांगेल की होमिओपॅथी म्हणजे फक्त पांढऱ्या गोळ्या नाहीयेत शाब्दानासारख्या, त्या गोळ्या निमित्त आहेत फक्त. अच्छा. जे औषधाचा सूक्ष्म भाग आहे तो गोळ्यांच्या आतमध्ये असतो. काही मला माझे पेशंट विचारतात, डॉक्टर गोळ्या आहेत पण ते ओलसर लागत नाही किंवा त्याच्यात औषधच वाटत नाहीये, तर कधी कधी हे औषध इतक्या आतमध्ये गेलेलं असतं, अल्कोहोलमध्ये प्रिझर्व्ह केलं असतं आणि त्या अल्कोहोलचे 2 ड्रॉप टाकून गोळ्यांमधनं ओलं केलं जातं आणि त्या ओलसर गोळ्या काहींना पेशंटला दिल्या जातात. काही मेडिसिन तयार करून ठेवलेले असतात, त्यामुळे गोळ्या कोरड्याही लागतात, पण त्या गोळ्यांमध्ये मेडिसिनचा पार्ट असतो. अच्छा. आणि हे गोळ्या फक्त माध्यम आहेत, ज्या पांढऱ्या गोळ्या आहेत ना त्या फक्त माध्यम आहेत. औषध जिभेद्वारे ब्रेन पासून तुमच्या चेतना संस्थेपर्यंत पोहोचवण्याचे ते माध्यम आहे. म्हणजे गोळ्या हे औषध नाही, त्या गोळ्यांमधलं जे कंटेंट आहे ते मेन औषध आहे. आणि प्रत्येक शरीरासाठी, प्रत्येक आजारासाठी, प्रत्येक व्यक्तीसाठी हे औषध वेगळे वेगळे आहेत. जरी दिसायला सगळे पांढऱ्या गोळ्या सगळ्या दिसतात, लहान मुलांना तर खूप आवडतात आणि सगळ्यांनाच आवडतात कारण ते सोपे आहेत घ्यायला. आणि सगळे म्हणतात, अहो सर डॉक्टर तुम्ही सगळ्यांना सेमच औषध देताय, गोळ्या सगळ्या सेमच आहेत, हे कसं ओळखायचं? डॉक्टर एक फोन कॉल येतोय आपल्याला. येस. हॅलो. हॅलो. नमस्कार. नमस्कार. दिवाळी सर्वांना शुभेच्छा. माझा प्रश्न आहे की होमिओपॅथिक आधारित तुमचा आवाज येत नाहीये नीट. आजारांवर होऊ शकतात का? सगळ्या आजारांसाठी गुणकारी हॅलो. गोळ्या होमिओपॅथिकच्या असतात किंवा कशी काय? तुमचा प्रश्न पुन्हा विचारा. होमिओपॅथिकचे हे जे आपले साबुदाण्यासारख्या गोळ्या असतात, तर हे ज्या गोळ्या येतात तर वेगवेगळ्या आजारांसाठी, म्हणजे विदाऊट शस्त्रक्रिया, विदाऊट ऑपरेशन साठी त्याचा उपयोग होऊ शकतो का? म्हणजे होमिओपॅथिक मध्ये ऑपरेशन्स वगैरे केली जात नाहीत, परंतु साबुदाणा टाईपच्या गोळ्या देऊन सगळे आजार रिकव्हर केले जातात वेगवेगळ्या गोळ्या देऊन. तर हे असं शक्य असतं का? येस येस, नक्की छान प्रश्न विचारला. छोट्यातल्या छोट्या आजारापासून तर मोठ्यातल्या मोठ्या दुर्धर आजारामध्ये सुद्धा होमिओपॅथीची औषधं अगदी सुंदर काम करतात आणि मुळासकट आजार बरं करायला हे गोळ्या खूप छान पद्धतीने काम करतात आणि अगदी नैसर्गिक पद्धतीने हा आजार बरा करतात. त्यामध्ये जसा आजचा विषय आहे साथीचे आजार, म्हणजे वारंवार होणारे आजार, जंतूंच्या प्रादुर्भावामुळे होणारे आजार, सर्दी खोकल्याचे ताप सारखे आजार आहे ना, आणि त्याच्यानंतर उलटी जुलाब होणे, हे अॅक्यूट डिसिजेसमध्ये जातात. म्हणजे वारंवार होणारे किंवा 2-3 दिवसामध्ये लोकांना तो आजार येतो, खूप त्रास देतो आणि मग बरे होतात औषध घेऊन, किंवा काहींना नंतर त्रास वाढत जातो. अशामध्ये पण ह्या गोळ्या खूप औषधं छान काम करतात. त्याच्यानंतर काहींना जुने आजार असतात, जुन्या आजारामध्ये खूप सारे जुन्या आजारांची मोठी लिस्ट आहे.
मग ह्याच्यामध्ये तुम्ही मायग्रेन पकडा, हेडचे, ब्रेनचे डिसिजेस पकडा, डोळ्यांचे आजार पकडा, घशाचे आजार पकडा, छातीचे, श्वसन संस्थेचे आजार, सगळे आजार बरे होतात. इव्हन कॅन्सरपर्यंतचे आजार प्रायमरी स्टेजमध्ये सुद्धा लवकर निदान होऊन औषधे चालू केले तर बऱ्यापैकी काही प्रमाणात हे कंट्रोलमध्ये राहू शकतं, वाढू शकत नाहीत. आणि काही आजार असे आहेत कॅन्सरचे ते बरेही होऊ शकतात, म्हणजे बिनाईन कॅन्सर सुद्धा. तर विना ऑपरेशन, म्हणजे माझ्याकडचे काही पेशंट आहेत, जसं त्यांना मणक्यातले गॅप सांगितले, त्यांना डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलं, विदाऊट ऑपरेशन ते बरे झालेत. काहींना माझ्याकडे एक खूप छान केस होती, रप्चर्ड अपेंडिसायटिस, म्हणजे अपेंडिक्स फुटलेलं होतं आणि त्याला इन्फेक्शन झालं, त्याला ऑपरेशनची गरज होती, पण त्याला मी माझ्याकडे ॲडमिट ठेवलं, होमिओपॅथीचे औषध दिलं, बरा झाला. एकाला निमोनिया झाला होता, निमोनिया आणि खूप ताप होता, छातीमध्ये पॅच होता, पाणी काढण्याची वेळ आली होती किंवा खूप इन्फेक्शन वाढलं होतं, पण त्या मॅडमला आपण 8 दिवस आपल्याकडे ठेवलं, बरे झाले. ऑपरेशनचे तुम्ही जसं विचारलं ना, काही ऑपरेशनचे केसेस आहेत, कितीतरी ऑपरेशनचे केसेस आहेत, लोकांना माहिती नाही आहेत, पण ते होमिओपॅथीच्या योग्य होमिओपॅथिक औषध उपचाराने ते पूर्णपणे बरे होतात. हो, खूप चांगली माहिती दिली डॉक्टर. मी आपला आभारी आहे. मी प्रताप कोकाटे, चिचोंडी पाटील, तालुका नगर. आपल्या सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर. येस सर, तुम्हाला सुद्धा. सहभागी झालात, धन्यवाद. हा, तर डॉक्टर, आपण त्याविषयी बोलत होतो. तर आणि मला त्याच्यात एक असं विचारायचं की प्रत्येक वेळेस आपण जर डॉक्टरांच्याकडे गेलो तर डॉक्टर त्याच्या गोळ्या असतात साबुदाण्यासारख्या, तर त्यावर पुन्हा 2 थेंब कसलं तरी लिक्विड असं टाकतात आणि ते असं हलवून देतात. येस, आता मी ते सांगितलं ना तुम्हाला, गोळ्या सगळ्यांना सेम आहेत, फक्त त्याच्यात टाकणारे ड्रॉप्स जे आहेत ते मेन औषध आहे. अच्छा, मग ते प्रत्येक आजारासाठी वेगवेगळे असतात का? आजार, येस, हे चांगला प्रश्न आहे. होमिओपॅथीची औषधं हे आजार बरं करत नाही तर माणूस बरं करतात. माणूस बरं करतात म्हणजे काय, माणसाच्या शरीरामध्ये आलेले आजार, मग ते 1 असतील किंवा 5 प्रकारचे आजार असतील, हे सगळे प्रकारचे आजार एकाच औषधाने बरे होतात. म्हणून तर म्हटलं ना, एक असं औषध, योग्य लक्षणांना साधर्म्य असलेलं औषध आम्ही शोधतो. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची प्रोसिजर एक आहे, लक्षणांची माहिती घेणे. आम्ही त्याला म्हणतो केस हिस्ट्री, केस स्टडी. मी तो प्रश्न तुम्हाला विचारणारच होते, त्या आधारावर माहिती अगोदर विचारली जाते. त्या आधारे आम्ही मॅडम त्याची एक टोटॅलिटी काढली जाते, म्हणजे एक्झॅक्टली ह्याच्यात कोणते असे गुणधर्म आहेत की ते कोणत्या औषधाशी मॅच होतात, मग ते औषध शोधलं जातं आणि ते औषध दिलं जातं. ह्याच्यात तुम्ही म्हणाल मग खूप मोठी प्रोसिजर आहे, खूप वेळ खाऊ आहे, असंही काही नाही. काही मोठे आजार आहेत तिथे थोडा मी वेळ घेतो, पण अॅक्यूट डिसिजेसमध्ये जसं आता साथीचे आजार आहेत त्याच्यात आम्ही काही मुख्य लक्षणांची फास्ट केस घेऊन 2 ते 5 मिनिटात काही माहिती घेऊन आम्ही औषधं देतो आणि त्या योगे प्रत्येक शरीरात ते औषधं जसं जिभेवर जातात आणि जिभेद्वारे चेतना संस्थेवरती काम करायला लागतात, पेशंटची रिकव्हरी इन्स्टंट स्टार्ट होते. लोकांना आता जे होमिओपॅथी घेतात त्यांना माहिती आहे की किती फास्ट होमिओपॅथी काम करते. आज काळ बदलत चाललाय. पूर्वी असा एक ट्रेंड होता किंवा लोकांना समज होता, आता तो समज नाही राहिला, कारण लोक अनुभव घेत आहेत. होमिओपॅथी औषध घेतल्याशिवाय अनुभव येणार नाही. आणि जे औषध घेत आहेत होमिओपॅथीचे, आता माझ्याकडे आज मला 20 वर्ष झाले प्रॅक्टिस करतोय, तर सुरुवातीला 5 वर्षामध्ये जेवढे पेशंट नव्हते ते आता कितीतरी पटीने माझ्याकडे पेशंट आहेत. आणि आज दिवाळी सुद्धा असून सुद्धा कंटिन्यू पेशंट चालूच आहेत. कारण का, विश्वास बसलाय, रिझल्ट आहेत. आणि रिझल्ट का आहेत तर त्या पद्धतीने, शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करून आपण त्यांना मेडिसिन देतो आणि आजार बरे होतात. मग अॅक्यूट असेल, सब अॅक्यूट असेल, क्रॉनिक असेल, साथीचे आजार असतील किंवा जुने आजार असतील, छान पद्धतीने त्यांच्यामध्ये रिकव्हरी आहे, हिलिंग होते. होमिओपॅथिक औषधं हे हील करतात, म्हणजे मुळासकट आजार बरे करतात. डॉक्टर, फोन कॉल येतोय आपल्याला. हॅलो. हॅलो डॉक्टर का? हो, कार्यक्रमात स्वागत आहे. कोण बोलतंय? मी खलील शेख बोलतोय, मुकुंदनगरहून. मॅडम, बरं, बोला, आपला प्रश्न विचारा. हे माझ्या उजव्या हाताला आहे ना जखम आहे, तर ते होमिओपॅथी बरं होऊ शकते का? होऊ शकते ना सर, नक्की बरे होऊ शकते. हा, फार दिवसापासून आहे, पण डॉक्टरने ऑपरेशन सांगितलेलं आहे. नाही, ते तुम्ही तुमच्या जवळच्या होमिओपॅथिक डॉक्टरांना कोणालाही दाखवा, पूर्णपणे ते बरं होईल. त्याच्यावर होमिओपॅथीची औषधं खूप छान पद्धतीने काम करतात. तुमचा हाताचा तुम्हाला डायबिटीज आहे का? नाही सर, नाही. डायबिटीज नाहीये तरी सुद्धा ते लांबलंय, तर काय हरकत नाही. आम्ही डायबिटीज मधले काही जुने जखम सुद्धा बरे केलेले आहेत. हे तर खूप छोटा आजार आहे, किरकोळ जखम आहे, ती लवकर बरी होईल. त्याला फक्त योग्य पद्धतीने सध्या काळजी घ्या आणि लवकरात लवकर होमिओपॅथिक उपचार चालू करा. ते तुम्ही करू शकता तर डॉक्टर? हो, करू शकतो, मी पण करू शकतो, काय हरकत नाही. कार्यक्रमात सहभागी झाल्यात धन्यवाद. डॉक्टर, औषध लागू पडलंय
पेशंटला, हे कसं काय ओळखावं? औषध जसं पेशंट काही लक्षणं घेऊन आमच्याकडे येतो, आम्ही लक्षणांचा अभ्यास करतो आणि औषध लागू पडलं हे पेशंटच्या लक्षात लगेच येतं. औषध घेतल्या घेतल्या त्याच्यामध्ये बदल व्हायला लागतात. म्हणजे जसं आजारी पडल्यानंतर माणसामध्ये सगळ्यात पहिलं लक्षण काय येतं तर थकवा येणे. डॉक्टर थांब, आपण बोलूयात, पण एक फोन कॉल येतोय. हॅलो हॅलो मॅडम, मुंबईवरून बोलतो बारकुडवळे. बरं, बोला, आपला प्रश्न विचारा. आम्ही होमिओपॅथ एक चालू केलं बरं का रावरी कारखान्यावर. 6 महिने ट्रीटमेंट केलं, पण त्याला आम्हाला प्यारले केलेला काही पर्याय म्हणजे असा विलाज नाही झाला. अच्छा, मग परत तुम्ही जाऊन डॉक्टरांना भेटा, त्यांना सांगा नाही फरक आहे, मग ते बदलून देतील किंवा परत केस स्टडी करतील. त्याच्यावर आहे. कधी कधी होतं काय माहितीये का, पेशंट गणिक हे आजाराचे स्वरूप बदलतात. म्हणजे प्रत्येक शरीरामध्ये असलेले आजार आणि त्याची लक्षणं हे त्या शरीरावर अवलंबून आहेत. ठीक आहे, त्यामुळे काहींना वेळ लागतो, काही आजार किचकट आहेत, काहींच्या शरीरामधले आजार किचकट आहेत, त्यामुळे थोडा वेळ घेतो. पण होमिओपॅथी स्लो काम करते असं अजिबात नाहीये, पण त्याच्यामध्ये काही वेळेला वेगवेगळ्या औषधं बदलून द्यावे लागतात. त्यामुळे तुमच्या डॉक्टरांना परत जाऊन भेटा आणि त्यांना सांगा असं असं आहे, ते परत बदलून देतील, औषध होऊन जाईल. बरं, ठीक आहे. बारीक बारीक गोळ्या दिल त्या बऱ्याच बारीक गोळ्या तांदूळा टाईप. होईल ना, होईल. त्यांना सांगा ना, मग ते बदलून देतील. काही फरक नसेल तर त्यांना भेटा, त्यांना सांगा, पण परत ते बदलून देतील. ठीक आहे. हो, धन्यवाद. कार्यक्रमात सहभागी झाला, धन्यवाद. हा डॉक्टर, तर आपण औषध लागू पडलंय तर कसं असतं, जसं मी बोलत होतो ना, की आजार आल्यानंतर पहिले मुख्य लक्षण येतं थकवा येणे, दुसरं लक्षण येतं त्याच्या बॉडीमध्ये पेन सुरू होणे किंवा अस्वस्थपणा वाटणे. तर औषध जेव्हा मिळतं ना पेशंटला, की तेव्हा हे त्याची लक्षणं हळूहळू बरे व्हायला लागतात. त्याला फ्रेश वाटायला लागतं, विकनेस जातो, त्याला झोप चांगली लागायला लागते, त्याची भूक वाढते आणि मुख्य म्हणजे त्याचे जे वेदना आहेत त्या कमी व्हायला लागतात. ॲलोपॅथीची औषधं घेतल्यानंतर काही आपण मेडिसिन घेतो पेन किलर टाईप, किंवा ते पेन जातात, पण इथे होमिओपॅथीमध्ये तसे पेन लगेच जात नाहीत, हळूहळू वेदना कमी होतात. जसं आता एखादा मणक्याच्या विकाराचा पेशंट माझ्याकडे आला तर त्याच्यामध्ये लगेच पेन जाणार नाहीत. जसं जसं त्याची झीज झालेली आहे ती भरून येईल तसं त्याचे पेन कमी होतील, त्याचा थकवा कमी व्हायला लागेल, त्याची भूक वाढेल, त्याला इन जनरल म्हणजे बॉडी लेवलला, माइंड लेवलला फ्रेश वाटायला लागेल आणि हळूहळू जसं मेडिसिन तो आजार भरून काढत जाईल ना, तसं त्याला पूर्णपणे बरं वाटायला लागेल. पहिलं लक्षण आहे त्याचा थकवा जाणे, दुसरं लक्षण आहे त्याची वेदना. समजा आम्ही आल्यानंतर 8 दिवसानंतर 15 दिवसानंतर आम्ही पेशंटला बोलवतो, त्यांना विचारतो चला वेदना किती कमी आहेत. मग पेशंट सांगतात हा डॉक्टर मला बरं वाटतंय आता 75% किंवा 25% बरं आहे, 75% आहेत आणखीन. मग परत पुढच्या फॉलोअपमध्ये काही औषध त्या पद्धतीने बदलून दिले जातात किंवा ते रिपीट केले जातात. तर त्याच्यावरून मग हळूहळू त्यांच्यामध्ये बदल होत जातात. काहींना 2 महिने घ्यावे लागतात, काहींना 3 महिने घ्यावे लागतात. आजार आणि त्या शरीरात असलेले गुणधर्म याच्यावर अवलंबून आहेत ते औषधं किती दिवस घ्यायचे. डॉक्टर, फोन कॉल येतो आपल्याला. हॅलो हॅलो हा, हॅलो हॅलो डॉक्टर, कार्यक्रमात स्वागत आहे. कोण बोलतंय? हा, मी प्रताप. काही लिक्विड पण औषध उपलब्ध असतात का होमिओपॅथीमध्ये? लिक्विड का? हा, आहे ना सर, लिक्विडचे पण औषध असतात, गोळ्या पण असतात, लिक्विड पण असतात. डोळे लाल होणे, दुखणे किंवा ठणकणे किंवा रॅटिनाचा पडदा नवीन उगणे, एखादा समजा ज्याला रॅटिनाच नाही तर त्यावर पण ट्रीटमेंट. कशावर? डोळे लाल होणे, डोळे दुखणे किंवा चष्म्याचा नंबर कमी होणे किंवा रॅटिना नवीन उगणे. काहींना रॅटिना नसतो ना जन्मताच किंवा काही. अच्छा, रेटिना नसतो? हा, नाही, असं काही रेटिना नसतो असं मी ऐकलेलं नाही, पण रेटिनाचे आजार आहेत. रेटिनाचे पण आजार होमिओपॅथीने बरे होतात. किंवा जसं तुम्ही म्हटले डोळे लाल होणे, डोळे सुजणे, डोळ्यातून पाणी येणे, काहींना ॲलर्जी घटक असतात किंवा काहींना जसं ठीक आहे अनुवांशिक काही प्रकार असतात, काहींना जन्मतः काही आजार असतात. ह्याच्यावर सुद्धा होमिओपॅथी खूप डीप लेवलला जाऊन काम करते. शरीरातल्या DNA पर्यंत जाऊन होमिओपॅथी खूप छान पद्धतीने हे आजार बरे करतात. थोडा वेळ लागतो पण होतात, बरे होतात. काही आजारांमध्ये ह्याला रिझल्ट मिळालेले आहेत. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही रूपातली जी औषध आहेत त्याबाबतची माहिती द्या ना. कोणती? लिक्विड किंवा द्रव रूप? नाही, कसं आहे माहितीये का, हे जे आता आम्ही गोळ्यांवर जे औषधं टाकतो ना ते लिक्विडच आहे. तेच जर आम्ही पाण्यातून घ्यायला लावलं तर ते लिक्विड झालं.
हा, किंवा तेच आता अल्कोहोलमध्ये तयार केलेले औषध असतात, त्यामुळे आपण ते डायल्यूट करतो. मग ते पाण्यातून घ्या किंवा गोळ्यातून घ्या, काही फरक नाही पडत. म्हणजे ते गोळ्यातून पण तेच काम करतं, पाण्यातून पण तेच काम करतं. काहींना लिक्विड फॉर्ममध्ये घ्यायला आवडतं, म्हणजे लिक्विड पातळ औषध प्यायला आवडतं, पण हे अल्कोहोलमध्ये तयार केलेले असल्यामुळे प्रिझर्वेटिव्ह म्हणून अल्कोहोल वापरले जातात. काही पर्सेंटेज असतं त्याच्यात, पण औषधाचं घटक अतिसूक्ष्म लेवलला असतं. मग ते पाण्यात मिक्स करून दिले जातात किंवा काहींना गोळ्यांमध्ये घेतात. दोघांचंही कार्य सेम आहे, सारखंच आहे. काही फरक पडत नाही तुम्ही गोळ्या चगळून खाल्ल्या काय किंवा गोळ्या पाण्यातून घेतल्या काय, औषधाचा गुणधर्म एकच, आजार बरं करणं, पूर्ण बरं करणं. होमिओपॅथिक मेडिसिन आहे, त्याचे साईड इफेक्ट किंवा ड्रॉबॅक? सर, 0 साईड इफेक्ट आहेत. तुम्ही जर शास्त्रशुद्ध पद्धतीने होमिओपॅथिक औषधं घेत असाल किंवा एखादा डॉक्टर तुम्हाला त्या पद्धतीने क्लासिकल वेने होमिओपॅथीच्या गोळ्या देत असतील. क्लासिकल वे म्हणजे तुम्ही म्हणाल हे नेमकं काय, आता आम्हाला काहीच माहित नाही, तुम्ही तर होमिओपॅथीबद्दल बोलताय, तर त्याच्यात आणखीन हे नवीन काय. तर माणूस एक आहे, तर त्याला एक औषध असतं, त्याच्या शरीरातल्या सगळ्या आजारांचा लक्षणांचा अभ्यास करून एक मेडिसिन दिलं आणि त्यायोगे जर तो बरा होत असेल तर सगळेच लक्षणं त्याचे हळूहळू पद्धतीने बरं होत असेल तर तुम्ही राईट ट्रॅकवर आहात, तुम्ही योग्य पद्धतीने बरे होता आहात, असं आहे. ठीक आहे, त्यामुळे सगळे आजार होऊ शकतात, छान पद्धतीने बरे होऊ शकतात. हा, डोक्याला काळे केस पण उगू शकतात का नवीन ट्रीटमेंट प्रमाणे? डोक्याला काळे केस उगणे डिपेंड आहे. जर तुम्ही 40 नंतर म्हणाल तर ते होणार नाही. एखाद्याला टक्कलच पडलंय 40 नंतर तर ते होणार नाही, ते नैसर्गिक आहे. जे अनैसर्गिक आहे, हॅलो, त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. येस, ओके. फोन कट झालेला आहे. तर डॉक्टर, अजून मला असा एक प्रश्न विचारायचा होता की साधारण ही जी होमिओपॅथी औषधं आहेत, तर अशा काही विशिष्ट ग्रुपला चांगलं म्हणजे कार्य करतात का, असं काही आहे का? विशिष्ट ग्रुप म्हणजे एज ग्रुप? एज ग्रुप, एज ग्रुप. तसं काही नाहीये मॅडम. सगळ्या एज ग्रुपमध्ये ह्यांचं कार्य समान आहे. कारण आजार हे एज बघून येत नाही, कोणता ग्रुप बघून येत नाही. आज जन्मलेल्या बाळापासून तर 80-90 वर्षापर्यंतच्या लोकांना सुद्धा आजार आहेत, दुर्धर आजार आहेत. इव्हन काही जेनेटिक डिसऑर्डर लहान मुलांमध्ये आहेत. माझ्याकडे असेही काही मतिमंद मुलं आहेत किंवा ज्यांच्यामध्ये खूप सारे बदल होत आहेत किंवा मेडिसिन चालू केल्यानंतर त्यांच्यात इतके सारे बदल झाले आहेत. असे खूप सारे पेशंट आहेत की ज्यांना ॲलोपॅथीमध्ये मेडिसिनच नाहीये आणि फिजिओथेरपी चालू आहे, पण तरी सुद्धा त्यांना काही फरक नाही. पण होमिओपॅथी चालू केलं आणि एकदम ड्रास्टिक बदल झालेले आहेत. इव्हन 1 दिवसाच्या बाळापासूनचे पेशंट माझ्याकडे आहेत आणि 90-100 वर्षाचे आपण पेशंटला सुद्धा होमिओपॅथीचे औषधे दिलेले आहेत. त्यांच्या आजारांवर अवलंबून असलेले गुणधर्म पाहून आपण मेडिसिन दिलेत आणि फास्ट रिझल्ट. आता एखाद्या व्यक्तीला समजा मधुमेह असेल आणि त्या गोळ्या तर गोड असतात, मग त्याचं काही असं हे होत नाही. आता हे गोळ्या साखरेपासून नाही तयार केलेल्या आहेत. ह्या शेळीच्या दुधाला आटवून त्याच्यातला ग्लुकोजचा घटक काढून लॅक्टोज फॉर्ममध्ये हे मेडिसिन तयार केलेले असतात, म्हणजे गोळ्या. ते माध्यम आहे, त्याच्यावर जे औषध टाकतो ते मेन औषध असतं. त्यामुळे हे एकदम आपण 2 किंवा 4 गोळ्या त्यांना चगळायला देतो, त्यामुळे त्यांनी शुगर लेवल वाढत नाही. माझी सगळ्या नाही होत. आणि माझ्या सगळ्या शुगरच्या पेशंटला मी हेच गोळ्या देतो. कोणाचीही शुगर वाढलेली नाहीये आणि छान पद्धतीने शुगर कंट्रोलमध्ये आहे आणि कमी पण होत चालली आहे. आता ही जी काही औषधं आहेत होमिओपॅथीची, तर त्याची कंटिन्युटी कशी ठेवली जाते? म्हणजे ते कसं असतं, डॉक्टर एक फोन कॉल येते आपल्याला. ओके, हा, हॅलो. हा मॅडम, मला डॉक्टरना एक प्रश्न विचारायचा होता. आपण कोण बोलताय? राहुरी बोलतोय मॅडम मी. बरं. पॅरालिसिसवर होमिओपॅथी किती पर्यंत काम करतो? येस, पॅरालिसिसवर जर पॅरालिसिस हे खूप जास्त प्रमाणात असेल आणि मेंदूत रक्तस्राव होऊन मेंदूचा एखादा भाग अधू झालेला असेल आणि खूप जास्त डॅमेज मेंदूमध्ये असेल तर तिथे मेडिसिन तेवढं काम करणार नाही. आणि जर जुने एखादा ओल्ड एजचा पेशंट असेल, त्याच्या मेंदूमध्ये ॲट्रोफिक प्रकार असतो, त्याची मेंदूचा एखादा भाग निष्काम झालेला असतो, तर तिथे मेडिसिनला मर्यादा आहे, तिथे मेडिसिन काम नाही करणार. पण रिसेंट एखादं आजारामध्ये त्याला झटके आलेत किंवा पॅरालिसिस झाला किंवा नवीन आता झालेला पॅरालिसिस असेल तर त्याच्यात होमिओपॅथी छान पद्धतीने काम करू शकते. इव्हन माझ्याकडे काही पॅरालिसिसवर होमिओपॅथीमध्ये खूप छान औषधं आहेत आणि पॅरालिसिस हा बरा होऊ शकतो. प्रॉब्लेम फक्त सर मॅडम काय, फक्त जो पाय
त्याचाच प्रॉब्लेम राहील, फक्त पायाची हालचाल होत नाही. होऊ शकतो सर, होऊ शकतो. होमिओपॅथी द्या त्यांना, होमिओपॅथिक डॉक्टरांना दाखवा. ह्याच्यावर उपचार आहेत होमिओपॅथीमध्ये आणि ते पूर्णपणे बरे होऊ शकतात. पूर्णपणे नाही बरे झाले तरी त्यांची ताकद वाढेल आणि बऱ्यापैकी ते उभे राहू शकतील. हळूहळू त्यांच्यामध्ये रिकव्हरी होईल. तुमच्या जवळच्या होमिओपॅथिक डॉक्टरांना दाखवा आणि बघा रिझल्ट. ठीक आहे, ओके रिझल्ट आहेत. पॅरालिसिसमध्ये होमिओपॅथिक औषधं आहेत. ओके, ओके. येस. कार्यक्रमात सहभागी झाल्यात धन्यवाद. डॉक्टर, आपण औषधांच्या कंटिन्युटीबद्दल बोलत होतो. काय होता प्रश्न आपण? ठीक आहे. औषधांची कंटिन्युटी कशी ठेवली जाते, कशा ठेवावी? हा, आलं लक्षात. पेशंट, आता समजा एखादा अॅक्यूट पेशंट आला, साथीचा आजार घेऊन आला, तर त्याला आपण मेडिसिन दिले आणि 2-3 दिवसात जर त्याला रिकव्हरी नसेल तर मेडिसिन चेंज करावं लागतं. अच्छा, मेडिसिन चेंज करावं लागतं. आपण फॉलोअपमध्ये त्यांना बोलवतो की चलो 2 दिवसांनी मला परत येऊन दाखवा. आता जर एखादा जुना आजार घेऊन आलेला असेल, जुना आजार म्हणजे समजा एखाद्याला मूळव्याधीचा त्रास आहे, एखाद्याला जसं आता पॅरालिसिसचा पेशंट आहे, एखादा डायबिटीज आहे, एखादा हायपरटेन्शन म्हणजे मधुमेह आणि रक्तदाबाचा पेशंट आहे, त्यांना मग आपण दर 8 दिवसाला किंवा 15 दिवसाला बोलवतो. त्यांच्यामध्ये बदल झालेले जे लक्षणांमध्ये जे बदल होतात त्या पद्धतीने मग तो डोस पुढे कंटिन्यू करायचा, वाढवायचा, कमी करायचा. त्याच्यासाठी आपण फॉलोअप ट्रीटमेंट म्हणतो. फॉलोअप हे फॉलोअप पेशंट गणिक काही दिवस लांबतं. म्हणजे काही दिवस आम्ही त्यांना आधी सांगतो हा कोर्स आहे, तुम्हाला काही दिवस तर करावाच लागेल. कारण बरेचसे असे आजार आहेत की ज्याच्यामध्ये ॲलोपॅथीचे मेडिसिन चालू असतात, ते ॲलोपॅथीच्या मेडिसिन चालू ठेवून आपण होमिओपॅथिक मेडिसिन देतो. असं नाहीये की चलो थायरॉइडचा पेशंट आला आणि थायरॉइडचे सगळे गोळ्या बंद केल्या आणि होमिओपॅथी चालू केली. थायरॉइडचे आजार आहेत, किडनीचे आजार आहेत, हार्टचे आजार आहेत किंवा फुफ्फुसाचे विकार आहेत, पोटाचे विकार आहेत, काही अल्सरचे पेशंट आहेत, पित्ताचे पेशंट आहेत. पण त्यांना आता ॲलोपॅथीमध्ये आम्ही काय करतो, होमिओपॅथीमध्ये काय करतो, हे पेन किलर पहिले बंद करायला लावतो किंवा बाकीची त्यांची औषधं बंद करायला लावतो. फक्त मधुमेह, रक्तदाबाची औषधं चालू ठेवून काही दिवस आपल्या औषधाने जसे लक्षणं त्यांचे बरे होतील, त्यांचे बीपी कमी होईल, शुगर कमी झाला किंवा त्या पद्धतीने ते औषधं टॅप करून कमी करून होमिओपॅथी काही दिवस चालू ठेवली जाते. अच्छा, म्हणजे फॉलोअप घ्यायला पाहिजे. हो, नाही का? फॉलोअप जेवढं पेशंट ठेवेल ना, ह्याच्यात मी सगळ्या श्रोतांना हे सांगेल तुमच्या माध्यमातून की होमिओपॅथी ना फॉलोअप मध्ये तुम्हाला छान रिझल्ट आहेत. जसं आता एका पेशंटने विचारलं की मी 6 महिने घेतोय औषधं पण मला रिझल्टच नाही. होतं काय, होमिओपॅथीच्या औषधांना रिझल्ट असतो पण लगेच दिसून येत नाही, कारण ते आजारावर अवलंबून आहे मॅडम. बरोबर आहे. आता पॅरालिसिसचा एखादा पेशंट असेल किंवा जुना एखादा आजार असेल तर तो लवकर बळा होत नाही, चिवट आजार आहे. समजा आता उदाहरण देतो मी तुम्हाला की संधिवात एक असा आजार आहे जो ब्लडमध्ये असतो, ब्लडमधून होतो. मग ते पेशंटला इतका त्रासदायक असतो, एखाद दिवशी डावा मनगट दुखेल तर दुसऱ्या दिवशी त्यांना उजवा खांदा दुखेल, तिसऱ्या दिवशी त्यांना गुडघा दुखेल, चौथ्या दिवशी खोब्यात दुखेल. म्हणजे सांधे बदलत जातो हा आजार. पण इतके वेदना असतात आणि लवकर बरा होत नाही. ह्याला ट्रीटमेंट नाही आहे ॲलोपॅथिक मोड ऑफ, म्हणजे त्याच्यामध्ये स्टेरॉइड किंवा पेन किलर दिले जातात आणि एकदम पेशंट अधू होतो, लॉक होऊन जातो, सांध्यांना खूप सूज येते. तो आजारच तसा आहे, ऑटोइम्युन डिसऑर्डरमध्ये जातो. मग आता इतके जुने आजार, ऑटोइम्युन डिसऑर्डर जे आजार आहेत ते हळूहळूच बरे होतात, कारण हे किचकट आजारांमध्ये मोडणारे आजार आहेत. पण लोकांना त्याची माहिती नाही. आजाराचे खूप सारे प्रकार आहेत मॅडम. मग त्या आजाराचं स्वरूप जसं आहे ना तसा आजार बरा होतो. लोकांना असं वाटतं की अरे मला तर आत्ता लक्षणं आलं आणि लगेच बरं व्हायला पाहिजे, पण ते त्याच्या आजाराच्या स्वरूपावर अवलंबून आहे की ह्याला किती दिवस हे चालणार आहे. आता जसं ऑटोइम्युन डिसऑर्डरमध्ये आर्थरायटिस आहे त्याला तर खूप लाईफ लॉंग मेडिसिन घ्यावं लागतं, बरेच दिवस घ्यावं लागेल. पेन किलर न घेता त्यांनी जर होमिओपॅथी घेतलं तर त्याची लाईफ वाढते आणि त्याचा आजार बरे होण्याचे खूप सारे चान्सेस असतात. ओके, तर आता डॉक्टर आपण साथीच्या आजारांच्याकडे वळूयात. येस. तर सध्या आपण जे वातावरण बघतोय तर बरेचसे पेशंट आपल्याला असे दिसतात की ज्यांना चिकनगुनिया झालाय किंवा गोचिडताप असेल, डेंग्यू असेल, असे बरेच साथीचे आजार आपल्याला बघायला मिळतात. तर पण त्याही अगोदर सुरुवातीला साथीच्या आजारांचेही काही प्रकार आहेत का? येस, खूप छान प्रश्न आहे. आपण ज्या विषयावर आज बोलणार आहोत, साथीच्या आजाराचे 2-3 प्रकार आहेत. म्हणजे साथीचे आजारच त्याच्या कारणावर अवलंबून आहेत. म्हणजे आता हा आजार कोणत्या कारणाने झाला, त्याची कारणं काय, तर मुख्य म्हणजे किटाणूंमुळे होणारे आजार.
त्यांना साथीचे आजार म्हणतात. आता ह्या किटाणूंचे परत वर्गीकरण आहे, त्याच्यात बरेचसे वेगळे वेगळे सूक्ष्म किटाणू असतात. मग त्याच्यात मुख्य 2 आहेत, एक तर सर्व प्रचलित व्हायरल आणि बॅक्टेरियल, विषाणूजन्य आणि जीवाणूजन्य आजार. तर विषाणूजन्य आजार गेल्या काही वर्षापासून सगळ्या जगामध्ये सगळीकडे प्रचलित होत चाललंय, म्हणजे व्हायरल आजार. आणि सगळ्यात मोठा धसका घेतलेला आजार म्हणजे कोविड व्हायरस. त्या कोविड व्हायरस नंतर लोकांना कळालं की अरे व्हायरल आजार, व्हायरल फीवर, व्हायरल इतकं व्हायरल झालंय की आता लोकांना व्हायरल म्हटलं की भीती वाटते. तरी सुद्धा मोबाईलमुळे काही गोष्टी व्हायरल होतातच आहेत, पण मोबाईलपेक्षा हे हवेतून पसरणारे काही आजार आहेत, काही पाण्यातून पसरणारे आजार आहेत. मग ते व्हायरल असतील किंवा बॅक्टेरियल असतील. त्याच्यामध्ये काही विषाणू असे आहेत की जे सध्याच्या काळात तर खूप प्रचलित आहेत. जसं तुम्ही काही आजारांची नावं घेतलीत ना, त्याच्यात डेंग्यू, मलेरिया, गुचिडताप किंवा चिकनगुन्या. सध्या चिकनगुन्या इतका म्हणजे चिकनगुन्या सदृश आजार आहे, एक्झॅक्टली चिकनगुन्या आहे, पण काहींचे पॉझिटिव्ह आलेत रिझल्ट, काहींना चिकनगुन्या निगेटिव्ह होते, पण सगळे चिकनगुन्या सदृश लक्षणं तर त्यांच्यामध्ये दिसतात. काहींना चिकनगुन्यासारखी लक्षणं आहेत, सांधेवात आहे, तर त्यांचं फक्त रिकेट्झियल फीवर म्हणून डायग्नोज केलं जाते, ब्लडमध्ये असे चेंजेस आहेत. पण झालंय काय मॅडम की व्हायरसमध्ये खूप सारे चेंजेस होत चाललेले आहेत. तो व्हायरसच स्वतःमध्ये बदल करतो. मग तुम्ही म्हणाल मग व्हायरसमध्ये बदल होत आहेत आणि आजार बदलत चालले, तर ह्याचं मुख्य कारण म्हणजे वातावरणातील बदल. मग वातावरणातील बदल का होत आहेत, तर आपल्याला माहिती आहे त्याची बरेचसे कारणं आहेत. म्हणजे ऊन, वारा, पाऊस, कधी काही होतंय, टेम्परेचर वाढतंय, कधी पाऊस येतोय, है ना. तर हे निसर्गाचं असंतुलन, वातावरणातील बदल का, कारण निसर्गाचं असंतुलन. निसर्गाच्या असंतुलनामुळे किंवा निसर्गामध्ये जसं असंतुलन होतं तसं शरीरामध्ये पण असंतुलन होतं. शरीर हे निसर्गाचं प्रतीक आहे. म्हणजे आपण जसं म्हणतो ना की निसर्गामध्ये पंचतत्व आहेत आणि शरीर पण हे पंचतत्वाने तयार झालेलं आहे. शरीर हे निसर्गाचाच एक भाग आहे. त्यामुळे शरीरातील बदल आणि शरीरातील असंतुलन या 2 गोष्टींमुळे शरीरात मुख्य कार्य करते एक घटक, एक संस्था कार्य करत असते शरीराची, की शरीरामध्ये होणाऱ्या इन्फेक्शनशी लढणारी एक संस्था म्हणजे आपली प्रतिकार शक्ती. ही प्रतिकार शक्ती कमी झाली की मग पेशंटमध्ये लक्षणं सुरू होतात, आजारी पडायला लागतात, व्यक्ती आजारी पडतो आणि मग त्याच्यामध्ये आजाराचे लक्षणं सुरू होतात आणि साथीचे आजार वारंवार व्हायला लागतात. त्यामुळे निसर्गातील संतुलन बिघडलं तरी शरीराचं संतुलन कायम ठेवणं आपल्या हातात आहे ना. मग ते शरीराचं संतुलन कसं कायम ठेवायचं, तर आपण जाऊ पुढच्या काही त्याच्यावर. पण मुख्य कारण जसं तुम्ही विचारले की हे असंतुलन हे मुख्य कारण आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे होणारे हे सगळे आजार आहेत. पण तुम्ही म्हणाल मग माझ्याकडे तर आम्ही काही पेशंट असे ऐकलेत की ज्यांना खूप चांगले ते निरोगी होते किंवा सगळं त्यांचं शरीर संतुलन होतं, असं काही त्यांना बाकीचे विकार नव्हते, त्यांची बॉडीची इम्युनिटी चांगली होती, पण तरी सुद्धा ते आजारी पडलेले आहेत. इव्हन माझ्याकडे सुद्धा काही पेशंट होमिओपॅथी औषध घेत असताना सुद्धा चिकनगुन्या झाला आणि ते खूप त्रस्त झालेत. पण चिकनगुन्या हा व्हायरस इतका स्ट्रॉंग आला, जसं कोविड व्हायरस आला होता तसा आता हा व्हायरस आलाय, तो स्ट्रॉंग आहेच, तो चांगल्या चांगल्या लोकांना सुद्धा आजारी पाडतोय. पण जो होमिओपॅथी घेतोय ना त्याची प्रतिकारशक्ती चांगली आहे आणि त्याचे लक्षणं माइल्ड लेवलला आहेत, म्हणजे तेवढे पेन नाहीत किंवा असले तरी लवकर तो बरा होतोय. 8 दिवसात 15 दिवसात तो बरा होतोय आणि लक्षणं कमी कमी होत चाललेत. पण काही आता पेशंट आहेत 2-2, 3-3 महिने झालेत, त्यांचे हे पोस्ट व्हायरल अर्थरायटिस आपण ज्याला म्हणतो की अर्थराल्जिया, सांध्यांना सूज येणे आणि सांधे दुखणे, छोटे सांधे, हाताचे पायाचे बोटांमधनं सांध्यांना सूज येणे, वेदना, किती पेनकिलर वेदनाशामक गोळ्या खा पण कमी होत नाहीयेत. अशा ठिकाणी होमिओपॅथीने हे आजार खूप छान पद्धतीने बरे होत चाललेले आहेत. डॉक्टर आपण एक फोन कॉल घेऊयात. हॅलो. हॅलो. हा, हॅलो डॉक्टर, कार्यक्रमात स्वागत आहे. कोण बोलतंय? बोलतो. हा बोला, आपला प्रश्न विचारा. मला डॉक्टरांना विचारायचं होतं, होमिओपॅथी मधून जुनाट सर्दीला काय उपचार होतो का? होतो ना सर, जुनाट सर्दी हे होमिओपॅथीनेच बरे होते. खरं तर आपला आजचा विषय जो आहे ना, तर तो साथीचे आजार हा विषय आहे. जुनाट सर्दी ही जुन्या आजारांमध्ये येते. आपण आज नवीन सर्दीबद्दल बोलतोय. म्हणजे वारंवार होणारी सर्दी ही जुनी सर्दी आहे, पण एखाद्या इन्फेक्शनमुळे होणारी सर्दी किंवा व्हायरल सर्दी आपण आज त्याच्यावर बोलतोय.
म्हणजे 2-4 दिवस सर्दी राहते आणि बरी होते, पण ते त्यामध्ये सुद्धा ती पुढे वाढू नये किंवा त्याचा त्रास होऊ नये म्हणून होमिओपॅथी औषधं काम करतातच. पण तुमचा जो प्रश्न आहे जुन्या सर्दीमध्ये, ती पण पूर्णपणे मुळासकट बरे होते. काही दिवस औषधं घ्यावे लागतात. शरीराचा लक्षणांचा अभ्यास करून आपण त्या पद्धतीने औषधं देतो, पण पूर्ण बरी होते. ओके. कार्यक्रमात सहभागी झाला, धन्यवाद. तर डॉक्टर, तुम्ही चिकनगुन्याबद्दल सांगत होतात की होमिओपॅथिक उपचार त्याच्यावरती कसं कार्य करतात. चिकनगुन्यामध्ये ना, जर एखादा पेशंट तापेमध्ये आहे तर त्यांनी तापेमध्ये असतानाच जर होमिओपॅथिक औषधं चालू केले, सध्या तसं होत नाही शक्यतो, पण ठीक आहे, काही पेशंट घेत आहेत होमिओपॅथी आणि तापही बरा होतो किंवा 1-2 दिवस तो ताप राहतो सुद्धा, नंतर तो फास्ट बरा होतो. त्यावेळेला जर तुम्ही होमिओपॅथीची औषधं न घेता काही पेन किलर घेतली, काय हरकत नाही, घेऊ शकता. पण त्याच्यानंतर खूप दिवस तुम्ही पेन किलर खाऊ नये. त्यांनी होतंय काय, ऍक्च्युली ह्या आजारामध्ये ना थंडी, ताप येतो आणि सांधे अफेक्ट करतो. हा व्हायरस चिकनगुन्याचा ना सांधे अफेक्ट करतो, सांध्यांना त्रास देतो आणि त्याची सूज आतून वाढते आणि पुढे बरेच दिवस हा त्रास चालू राहतो. तर तो काय करतो, ती सूज आणि वेदना वाढवतो. जर तुम्ही पेन किलर खाऊन हे वेदना दाबण्याचा प्रयत्न केला तर तो खूप दिवस टिकून राहतो. उलटं करायचं की पेन किलर न घेता तुम्ही जर बॉडीला रेस्ट दिली आणि योग्य होमिओपॅथिक औषधं घेतली, नैसर्गिक पद्धतीने त्याला बरं करण्यासाठी काही दिवस औषधं घेतले तर हा बरा होतो. मग काही लोकांना तर ह्याच्यामध्ये मुख्य सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही जेवढं शरीराला रेस्ट देताल तेवढे लवकर बरे होताल. तर मग काही पेशंट विचारतात, डॉक्टर रेस्ट तरी किती दिवस घ्यायचे, आम्हाला कामावर जायचं असतं, घरातली गृहिणी आहे तिला तर रोज काम करावं लागतं, मग आमचं कसं, हे कामं कोण करणार. तर एक्स्ट्रा वर्क तर टाळायचं. काही लोक एक्स्ट्रा काही दिवसभरातले जेवढे रुटीन आहे त्याच्या पलीकडे जाऊन काम करतात. कधी कधी आपल्या नकळत आपण आता समजा दसरा आला, दिवाळी आली, काढले कामं. माझ्या सगळ्या पेशंटला मी तेवढं तरी सांगितलं, या वर्षी बिलकुल किंवा दुसरीकडून करून घ्या, पण तुम्ही आराम करा. घरातले जेवढे कामं आहे तेवढे करा, पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला रेस्ट जेवढं देता येईल ना तेवढं रेस्ट द्या आणि होमिओपॅथीची औषधं घ्या. 8-15 दिवसात बरे होताल तुम्ही. पण हळूहळू हे औषधं वेदना कमी करतील आणि पूर्ण तुम्ही बरे होताल. असं. डॉक्टर, एक फोन कॉल येतोय आपल्याला. हॅलो. हॅलो. हॅलो डॉक्टर, कार्यक्रमात स्वागत आहे. कोण बोलतोय? नमस्कार. 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 वडील माध्यम बाळासाहेब टेलर बोलतोय. बरं, बोला. माझा असा प्रश्न आहे की काही जीवनशैलीमुळे पोटात गॅसेस होतात आणि ऍसिडिटी त्रास होतो, तर होमिओपॅथीमध्ये याच्यात काही चांगले उपचार आहेत. तो आजचा विषय नाहीये, साथीचे आजार हा आपला आजचा विषय आहे. ठीक आहे, तरी सुद्धा त्याचं उत्तर हो आहे आणि तो पूर्ण बरा होतो, एवढंच मी सांगेल नक्की. ठीक आहे. कार्यक्रमात सहभागी झालात, धन्यवाद. तर डॉक्टर, चिकनगुन्याबद्दल तुम्ही सांगितलं. आता डेंग्यू सारखा आजार असेल, डेंग्यू सारखा आजार आहे, तो पण होमिओपॅथीने बरा होतो मॅडम, विदाऊट एनी अँटीबायोटिक, एनी पेन किलर, एनी अँटीव्हायरल मेडिसिन. मी माझ्याकडे पेशंटला ॲडमिट ठेवून बरे केलेले आहे आणि होमिओपॅथीने छान रिझल्ट आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल प्लेटलेट खूप कमी झालेले पण पेशंट आहेत. इवन 1 लाखाच्या खाली आलेले पेशंट सुद्धा डायरेक्ट आयसीयूमध्ये ॲडमिट केले जातात. पण मी हे एकतर घरी औषधं देऊनही बरे केलेले आहेत. इव्हन 50,000, 30,000, 20,000पर्यंत प्लेटलेट कमी झालेले औषधाने, होमिओपॅथीच्या औषधाने हे बरे झालेले आहेत. होतं काय माहिती का, कॉम्प्लिकेशन्स वाढतात. ते कॉम्प्लिकेशन वाढू नये म्हणून आपण होमिओपॅथीची औषधं चालू करून त्याच्यावर, जसं तुम्ही विचारलं ना की फॉलोअप कसं ठेवता तुम्ही, किती दिवसांनी. आता डेंग्यू सारख्या आजारामध्ये जर 2 दिवसाला आम्ही बोलवतोच पेशंटला की चलो आम्हाला रिपोर्ट करा काय मग त्याच्यात बघितलं जातं की चला ह्याच्यामध्ये काय बदल झाला, ह्याची भूक वाढली, ह्याचा ताप कमी झाला, ह्याची सांधेदुखी कमी झाली, ह्याचे रिपोर्ट 2 दिवसात लागलीच फरक जाणवतो, कारण तो डेंजरस डिसीजमध्ये जातो. बरं. त्यामुळे त्याला 2-3 दिवसाला लगेच बोलवावं लागतं. फिवर वाढत गेला तर त्याला परत बोलवावं लागेल. फिवर कमी झाला, पेशंटला भूक लागते आणि ज्याच्या जनरलिटीज इम्प्रूव्ह झाल्या की काय गरज नाहीये, त्याला ते सांगतो की चलो तुला बरं वाटलं तर ते मेडिसिन कंटिन्यू कर, 3 दिवसांनी दाखवून. त्रास झाला तर दुसऱ्याच दिवशी दाखवायचं की फिवर माझा कमी नाही झाला, मला अशक्तपणा वाटतोय किंवा बॉडीवर रॅश आलीये, मळमळ होतोय, जुलाब होत आहेत, खूप सारे वेगळे लक्षण. काही जरी बदल वाटला ना लगेच येऊन दाखवायचं, नाही बरं वाटतंय कंटिन्यू कर. आणि एखाद्याचं प्लेटलेट खूप कमी झालं असेल तर आम्ही दर 2 दिवसाला किंवा दर दुसऱ्या दिवशी आम्ही परत काही इन्व्हेस्टिगेशन करून घेतो. सीबीसी केलं जातं, त्याचं प्लेटलेट काउंट पाहिलं जातं, त्याची लक्षणं पाहिली जातात. होमिओपॅथीमध्ये पण ह्या सगळ्या गोष्टी पाहून आपण मेडिसिन देतो आणि त्या पद्धतीने पेशंटला ट्रीटमेंट देतो. एक फोन कॉल येतोय डॉक्टर.
हॅलो. हॅलो, हा हॅलो डॉक्टर, कार्यक्रमात स्वागत आहे. कोण बोलतंय? मी पठारे बोलते, वाळून तालुका पारेंद्र. पठारीजी, आपल्या रेडिओ सेटचा आवाज थोडासा कमी करा ना. हा, केलंय. हा, आता प्रश्न विचारा. मी ज्येष्ठ नागरिक बोलतोय. हा, 77 वर्षाचा ज्येष्ठ नागरिक आहे. बर. मला करायच्या 2 चेकअप होत्या, पण डॉक्टर रक्त कमी असल्यामुळं किंवा वय जास्त असल्यामुळे ऑपरेशन करीत नाही. मग त्याला होमिओपॅथिक गोळ्या मिळतील का? कसलं ऑपरेशन सांगितलं होतं? शिरा चेकअप आहेत. शिरा चोकोप आहेत. अच्छा, म्हणजे हृदयाच्या. हृदयाच्या शिरा चोकोप आहेत. हा, मग रक्त कमी असल्यामुळे त्यांनी तुमचं ऑपरेशन नाही केलं आहे ना? केलं नाही. हा हा, ते सुद्धा होमिओपॅथीने बरे होऊ शकतात. बर. हा, मग त्यासाठी आपल्याला मी आता जसं बोललो ना की लक्षणं पाहावी लागतात आणि त्या पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन करून घ्यावे लागतात. आता तुम्ही केलेले त्या रिपोर्टवरून आणि तुमच्या शरीरामध्ये होणारे बदल आणि लक्षणं यांचा अभ्यास करून आपण औषधं चालू करतो. दर 8 दिवसाला फॉलोअपला बोलवतो. जसं जसं समजा दम लागत असेल, म्हणजे हृदयाचे ठोके वाढत असतील किंवा जे काय आहे हे बदल आपण पाहतो आणि त्या पद्धतीने औषध देतो होमिओपॅथीने आणि ते होतात बरे. हॅलो. हा, बोला. मला गोळ्याच्या होत्या, परंतु वैद्यनाथचे एक औषध चालू केल्यामुळे आणि तुळशीपत्र चालू केल्यामुळं जरा थोडस कमी झालंय ते. चांगलं आहे ना मग सर. कमी होत असेल तर ते कंटिन्यू करा. पण होमिओपॅथीमध्ये ह्याला औषध आहे. होमिओपॅथीने हे आजार बरे होऊ शकतात. ब्लॉकेजेस तुम्ही जे म्हणता ना ते पण होमिओपॅथीने बरे होतात. असे केलेले आहेत आपण, त्यामुळे त्याला पण औषध आहे. आणि सध्या काय होते सांगू का तुम्हाला? आता ते आपण आज साथीच्या आजारावर आजचा बोलू. विषय साथीचे आजार आहे. पठारीजी, नाही, हा, बोला. आता काय होते, बाथरूमला गेलं तरी दम लागतो आणि काही खाल्लं तरी दम लागतो. हा, मग दम कमी व्हायला पाहिजे सर, कारण त्याचे मुख्य कारण एकतर ते ब्लॉक. अर्धा तासच लागतो. हा हा, फक्त अर्धा तासच लागतो, तेवढं नंतर नाही लागत. ते नाही लागायला पाहिजे ना, दम लागायला नाही पाहिजे. ठीक आहे, त्यामुळे तुमच्या डॉक्टरांना भेटा आणि औषधं घ्या. त्यांच्या प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळालेलं आहे. डॉक्टर, आता हे झालं चिकनगुनिया, डेंग्यू, अजून कुठले कुठले साथीचे आजार आहेत? जसं बॅक्टेरियल पण सांगितलं ना मी, बॅक्टेरियामुळे होणारे आजार, पाण्यातून होणारे आजार, स्ट्रेप्टोकॉकल आहे किंवा निमोकॉकल आहे किंवा काहींना घशाचं इन्फेक्शन वारंवार होत असतं. काहींना जसं एकाने विचारलं की डोळ्यांचे आजार आहेत, जसं साथीचे आजारमुळे डोळ्यांचे पण आजार येतात. म्हणजे साथीचे आजार म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्यांना त्या इन्फेक्शनचा प्रादुर्भाव होणे. बरोबर आहे. आणि व्यक्तीच्या संपर्कात आले की पाण्यात कसं काय मग प्रादुर्भाव होतो? म्हणजे पाणी जर इन्फेक्शियस असेल तर, जसं तुम्ही विचारलं ना, एक मुख्य कारण आहे अस्वच्छता. इन्फेक्शन जर एखाद्या, जसं आता डेंग्यू सारखे आजार आहेत किंवा चिकनगुन्यासारखे आजार आहेत, हे डासांमुळे पसरतात. डास कुठे जास्त वाढतात तर साठलेल्या पाण्यांमध्ये. ठीक आहे, त्याच्यामुळे पसरणारे हे आजार आहेत. पण दूषित पाण्यामुळे जसं टायफॉइड होणं, कावीळ होणं, हे काही आजार आहेत. कावीळ हा त्याच्यात येत नाही, पण टायफॉइड होणं किंवा काहींना जुलाब, उलट्या होणं हे पाण्यामुळे, दूषित पाण्यामुळे होऊ शकतात. ठीक आहे, काहींना कंटेजियस डिसिजेस, साथीचे आजार आपण तसं म्हणू शकतो. पण काय आता सध्या इपिडेमिओलॉजीमध्ये, आताच्या सध्याच्या वातावरणामध्ये हवेतून पसरणारे आजार, व्हायरल फीवर खूप जास्त प्रमाणात झालेले आहेत. एकाला सर्दी झाली की लगेच दुसऱ्याला सर्दी सुरूच होते, एखाद्याला खोकला चालू झाला की दुसऱ्याला खोकला चालूच होतो. कोविड नंतर तर हे सीन खूप कॉमन झाले. त्यामुळे मी लोकांना काय सांगेल की काळजी काय घ्यावी, तर तुम्हाला असं वाटलं की आपण कोणाच्या संपर्कात आलोय आणि आपल्या अवतीभोवती कोणीतरी पेशंट आहे, तर आपण मास्क ठेवायचा सोबत आणि मास्कचा वापर करायचा. आणि मग थ्रोट इन्फेक्शन म्हणजे जे होतं ते सुद्धा व्हायरलच आहे का? व्हायरलच आहे. थ्रोट इन्फेक्शन मध्ये 2 मुख्य कारणं आहेत. एक तर व्हायरल असतं किंवा बॅक्टेरियल पण असतं. त्यामुळे बऱ्याच वेळेला ते अँटीबायोटिक दिले जातात. पण काही व्हायरल आजारामध्ये पण अँटीबायोटिक दिले जातात. पण काही ठिकाणी बॅक्टेरियल आहे, काही ठिकाणी व्हायरल आहे. ठीक आहे, ज्याच्यामध्ये तुमच्या पेशी, पांढऱ्या पेशी जर वाढत असतील तर ते बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे. पांढऱ्या पेशी वाढत नसतील आणि तरी सुद्धा ताप येतोय तर मग तो व्हायरल आहे. ठीक आहे. डॉक्टर, आजार होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे? सगळ्यात छान प्रश्न. आजार होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायला पाहिजे, तर आजार ज्या कारणाने होतात ते कारण समजून घेतली तर आपण आजार होऊ नये म्हणून आपण त्याच्यावर काम करू शकतो. जसं मी सांगितलं ना, आजाराचे मुख्य कारण म्हणजे असंतुलन आहे. आणि आजार होऊ नये म्हणून मग आपण त्याच्यावर काम केलं तर सगळ्यात बेस्ट म्हणजे आहार, विहार आणि आराम
या 3 गोष्टींमध्ये संतुलन पाहिजे. मानवी जीवनाचं सध्याचं पिक्चर पाहिलं, सध्याचं स्वरूप पाहिलं तर ते खूप बदलत चाललेलं आहे. ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी बरोबर माणूस खूप प्रगत होत चाललाय, त्यामुळे तो आळशी बनत चाललाय. फिजिकली ऍक्टिव्हिटीज कमी होत चालल्यात, मेंटल ऍक्टिव्हिटी वाढल्यात. म्हणजे मानसिक काम आणि मानसिक तणाव या दोन्ही गोष्टी वाढल्यात आणि शारीरिक कष्ट कमी झालेत आणि मानसिक कष्ट, मानसिक काम वाढले. तर मला काय म्हणायचं, ठीक आहे मानसिक कामं वाढवा, पण तुम्ही शरीराला पण तेवढंच कष्ट द्या. म्हणजे शरीराला व्यायाम द्या, योग्य व्यायाम देणं खूप गरजेचं आहे. म्हणजे जसं एखाद्याला दिवसभर जर बसूनच काम असेल तर त्यांनी रोज सकाळी 1 तास व्यायाम करायलाच पाहिजे. व्यायामामध्ये मग काय येतं, त्यांनी रोज वॉकिंग करायला पाहिजे 45 मिनिटं, काही मिनिटं त्यांनी योगा करायला पाहिजे, प्राणायाम करायला पाहिजे. जर तुम्हाला तुमच्या श्वसनाचं संतुलन ठेवायचं असेल, शरीराचं संतुलन ठेवायचं असेल तर हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर दुसरा भाग येतो आहार. डॉक्टर आपण आहाराविषयी बोलूयात, पण एक फोन कॉल येतोय. हॅलो हॅलो डॉक्टर नमस्कार, मी मिलिंद गुडगे बोलतो श्रीरामपूरवरून. नमस्कार. सर मी व्हेटरनरीमध्ये ना आपले होमिओपॅथीचे औषध वापरत असतो. ओके. हा साहेब, तर होमिओपॅथीमध्ये व्हेटरनरी आणि ह्युमनचं वेगवेगळे औषध असतात का? नाही, सेम असतात. आजचा तो विषय नाहीये, पण तरी सुद्धा मी थोडक्यात तुम्हाला उत्तर देतो. माणसांचे जे औषधं आहेत तेच आपण होमिओपॅथीमध्ये जनावरांसाठी वापरतो. ठीक आहे सर. आणि त्या औषधांना हात का लावायचा नसतो? अतिसूक्ष्म पद्धतीने तयार केलेले औषधं आहेत. ते कंटेजियस होऊ नये, त्यांना काही अशुद्धता होऊ नये म्हणून त्यांना हात न लावता डायरेक्ट जिभेवर टाकलं तर त्याची क्वालिटी मेंटेन राहते आणि त्याचे ऍक्शन फास्ट दिसते. त्यासाठी हो, कारण मला खूप फास्ट रिझल्ट येऊन जातात व्हेटरनरीमध्ये. अगदी काही मिनिटांच्या आत मला रिझल्ट मिळून जातात. खूप छान, खूप छान. कंटिन्यू. कार्यक्रमात सहभागी झालात, कंटिन्यू. धन्यवाद. हा डॉक्टर आपण आहाराविषयी बोलत होता आता. येस. जर तुम्हाला बॉडीचं संतुलन मेंटेन ठेवायचं असेल आणि प्रतिकार शक्ती त्या योग्य वाढवायची असेल तर आहार खूप महत्वाचा आहे. तुम्ही 3 टाइम खात असाल तर योग्य आहार घेणं आणि योग्य वेळी घेणं. होतं काय, लोक कामामध्ये इतके व्यस्त असतात, एकतरी वेळ होऊन गेल्यानंतर खातात किंवा वेळेच्या आधीच खातात. तुम्ही टाइम पाळा आणि किती खायचं ते पाळा आणि काय खायचं ते सगळ्यात महत्वाचं आहे. ते महत्वाचं. आहारामध्ये बॉडीला जेवढं प्रथिनांची गरज आहे, कार्बोहायड्रेटची गरज आहे किंवा मिनरलची गरज आहे, प्रोटीनची गरज आहे, ह्या प्रथिनांची गरज आहे, पण ते प्रोटीन्स खाल्लेच जात नाहीत. एखाद्याला काही गोष्टी आवडतात तर तो तेच खात राहतो, है ना. तर आता जसं मी सांगितलं ना, लाईफस्टाईल बदलत चालली आणि हॉटेलचं प्रमाण, रेस्टॉरंटचं प्रमाण खूप वाढलंय. त्यामुळे भूक लागली आणि मला सहज उपलब्ध झालं आणि मी घेतलं आणि खाल्लं, असं होतं. एखाद्या वेळेला ठीक आहे मॅडम, चेंज म्हणून, पण आता ती लाईफस्टाईल, जसं पूर्वी संडेला सुट्टी असायची, आता सॅटर्डेला पण सुट्टी आहे आणि आता ते 5 days वीकचं फॅड तर इतकं जोरात झालं, त्यामुळे सॅटर्डे संडे 2 दिवस लोक इतका आराम करतात आणि काही खातात. पण त्या वेळा तुम्ही योग्य आहार आणि भरपूर पाणी पिणं, फळं आणि पालेभाज्या आपल्या जीवनात इन्क्लूड करणं, ज्याच्यामधून तुम्हाला जास्तीत जास्त प्रोटीन्स भेटतील, विटॅमिन्स भेटतील, मिनरल्स भेटतील, ह्या सगळ्या गोष्टींचे अवलंब करणं जास्तीत जास्त. जसं आता आपण म्हणतो संत्री, मोसंबी, लिंबू ह्यांचा आपल्या जेवणात असायला पाहिजे. सी जीवनसत्व. हे जीवनसत्व आपण घेतोय का नाही हे बघायला पाहिजे. नाहीतर नुसतेच तुम्ही कार्बोहायड्रेटचं प्रमाण वाढवताय, खाताय भात, खाताय चपाती किंवा बाहेरचे बर्गर, पिझ्झा, वडापाव ह्याच्यावर तर जोरात भर आहे. त्यामुळे मग होतं काय, त्या पद्धतीने कॅलरीज बर्न होत नाही आणि मग आजार चालू होतात. हे आहार खूप महत्वाचा आहे. आपण काय खातोय, किती खातोय हे, आणि किती वेळा खातोय, कोणत्या टायमिंगला खातोय. काही काही लोक तर कामात इतके व्यस्त असतात, अहो मी विसरून गेलो, मग मला वेळच नाही मिळाला, मग मी रात्री जेवलो, दिवसभर जेवलोच नाही, असं होतं. नाही, फिक्स टाइम ठेवा, त्या टायमाला जेवा. आणि तिसरा महत्वाचा पॉईंट आहे आराम. शरीराला तेवढंच आरामाची गरज आहे. तुम्ही जे 8 तास किंवा 6 तास रेस्ट द्या बॉडीला, कमीत कमी 6 तास 7 तास आराम पाहिजे बॉडीला, ब्रेनला. ठीक आहे. ह्या 3 गोष्टी जर तुम्ही पाळले तर तुम्हाला खूप छान रिझल्ट. होमिओपॅथीमध्ये मग कसे उपचार केले जातात? होमिओपॅथीमध्ये ना मी त्या दृष्टीनेच येत होतो. जसं सांगितलं ना की निसर्गाचं असंतुलन आहे, तसं बॉडीचं असंतुलन वाढत चाललंय. बॉडीच्या असंतुलनामध्ये हे तर आहेच की आहार, विहार आणि आराममध्ये संतुलन नाहीये. आणि एक महत्वाचा 5वा घटक आहे की अयोग्य किंवा
अति प्रमाणात जर तुम्ही मेडिसिन घेत असाल, केमिकलयुक्त जर मेडिसिन प्रोलॉंग टाईमसाठी घेत असाल तर बॉडीमध्ये चेंजेस चालू होतात, बॉडीची प्रतिकारशक्ती कमी होत जाते. काही लोकांना सवय असते, सर्दी खोकला झाला की सुरू लगेच ॲलोपॅथी घेतात आणि मेडिसिन घेतात. ठीक आहे ना, 2-3 दिवस राहील तर कमी होईल, तुम्ही घरगुती उपाय करा. पण डॉक्टरकडे गेल्यानंतर तो काहीतरी देणारच ना. बरोबर आहे. त्याच्यात दोष नाही, डॉक्टरांना मी दोष देत नाही किंवा कोणत्या पॅथीला दोष देत नाही. आपल्याला कळायला पाहिजे की आपण सर्दी खोकल्यासाठी स्टेरॉइड घ्यायचं का, खोकला कमीच होत नाही, स्टेरॉइड शिवाय ते बरा होत नाही, मग ॲलोपॅथीवाले स्टेरॉइड देतात. आपण वारंवार स्टेरॉइड खातो आणि प्रतिकारशक्ती कमी होते. वेदनाशामक गोळ्यांमुळे पण सुद्धा आजार वाढत चाललेत. त्यामुळे आता कोविड नंतर बघा पिक्चर बदललं मॅडम. कोविड नंतर झालंय काय, हे जे साथीचे आजार वाढलेत कारण लोकांची प्रतिकारशक्ती कमी झाली. कोविडमध्ये झालंय काय, 2 गोष्टी जास्त झाल्यात. लोकांना असं वाटतं की कोविड व्हायरसनी लोक आधू झालेत किंवा लोकांची प्रतिकारशक्ती कमी झाली आहे. कोविड व्हायरसमुळे नाही. व्हायरस तर स्वतःमध्ये बदल करतोय, तो तुम्हाला अफेक्ट करतोच आहे. पण कोविडमध्ये ज्यांनी ॲलोपॅथी जास्त मेडिसिन खाल्लेत त्यांची प्रतिकारशक्ती कमी झाली आहे, किंवा स्टेरॉइड ज्यांनी जास्त खाल्लेत त्यांचे बॉडीमध्ये चेंजेस होत चाललेत, किंवा व्हॅक्सिनेशनमुळे पण बॉडीमध्ये चेंजेस होतात मॅडम. कारण कोविड व्हायरसनी व्हॅक्सिन घेतल्यामुळे तुम्हाला इन्फेक्शन होणार नाही, पण तुमची नैसर्गिक प्रतिकारशक्ती दाबली जाते आणि फक्त कोविड व्हायरससाठीची प्रतिकारशक्ती टिकवली जाते किंवा वाढवली जाते. पण बाकीच्या व्हायरसेससाठी तुमची प्रतिकारशक्ती कमी होते. म्हणून तर आता आजच्या युगात काही हे व्हायरल आणि बॅक्टेरियल फीवर आजार वाढत चाललेत. त्यामुळे लोकांनी जास्तीत जास्त नैसर्गिक पद्धतीने बॉडीला फिट ठेवण्यासाठी हे काही गोष्टी पाळणं खूप गरजेचं आहे. विहार आणि व्यायाम आहे ना, आणि त्याबरोबर काही वाटलं आराम आणि कमी प्रमाणात औषधं घेऊन. जर तुम्हाला काही वाटत असेल ना तर होमिओपॅथी प्रेफर करा. मी तेवढंच सांगेल, कारण होमिओपॅथी तुमची बॉडी माइंड ब्रेन आजाराला मुळासकट ते बरं करतच मॅडम, आजाराला बरं करतच, पण तुमची इंटिग्रिटी मेंटेन करते. इंटिग्रिटी म्हणजे काय, संतुलन. शरीरामध्ये ना सगळे घटक एकमेकांना पूरक काम करतात. त्या कोऑर्डिनेशनमध्ये काम करत असताना जर घटक काही बदल झाले ना, हे नॉर्मलला आणतात. होमिओपॅथिक औषधं हे सगळे इंटिग्रिटी मेंटेन करतात आणि हील करतात. बॉडीला हील करण्याचं काम जे आहे ना, हे होमिओपॅथिक औषधं करतात. जगाच्या पाठीवर एकही असं औषध नाही की जे इतक्या डीप लेवलला काम करतं. इव्हन DNA पर्यंत जाऊनही होमिओपॅथिक मेडिसिन काम करतात. बरोबर आहे. त्यामुळे बेस्ट मी सांगेल आमच्या श्रोत्यांना सगळ्यांना की कोणत्याही आजारामध्ये होमिओपॅथी नंबर 1ला ठेवा आणि होमिओपॅथी घ्या, जेणेकरून तुमच्या शरीराचं संतुलन मेंटेन केलं जाईल आणि तुमची प्रतिकारशक्ती वाढेल आणि कोणत्याही पुढे येणाऱ्या आजारांपासून सुद्धा तुम्हाला संरक्षण मिळेल आणि आजारी पडल्यानंतर सुद्धा लवकर बरे होण्यासाठी त्याची मदत होईल. तर श्रोते हो, आज साथीचे आजार आणि होमिओपॅथिक उपचार याविषयी डॉक्टर